आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. स्पीड न्यूज. पुण्यातील शिवने उत्तमनगरमधल्या बस मॉडिफाय करणाऱ्या एका गॅरेजला भीषण आग लागली होती. कोपरे गावातल्या या बसच्या गॅरेजला आग लागून 14 बस गाड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. तिकडे उल्हासनगरमधल्या एका दुकानदारावर टोळक्यानं जीवघेणा हल्ला केला. हल्ल्याचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. कॅम्प नंबर 2 मधल्या राहुल शूज नावाचं दुकान इथे रात्री 9:15च्या सुमारास 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं लोखंडी रॉड, हॉकी स्टिकनं दुकानाचे मालक दीपक गोखलानी आणि इथे काम करणारा दीपक छाबरिया यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात हे दोघंही गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळते. सर्व चाव्या आपल्या हातात असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पण कार्यक्रमात टोला लगावला. तर चांगल्या कंडक्टरची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आणि कंडक्टर पाहिजे हा सल्ला आहे का मागणी असं म्हणत उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या मेट्रो मार्गाची पाहणी केली. शिवाजीनगर आणि स्वारगेट भागातील मेट्रोच्या भुयारी मार्गिकेची त्यांनी पाहणी केली. गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली होती. मात्र त्या कार्यक्रमाला फडणवीस यांना ऑनलाईन सुद्धा बोलावण्यात आलं नव्हतं. त्यामुळे आमदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. यावेळेला त्यांनी अमित शहा यांना एक पत्र दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे पत्र दिल्याची माहिती त्यांनी दिली. संसद भवनातल्या कार्यालयात या सगळ्यांमध्ये भेट झाली. अठ्ठावीस डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. या दिवशी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची एक जाहीर सभा व्हावी ही काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यामुळे मुंबईतल्या शिवाजी पार्क इथंही जाहीर सभा होणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. दरम्यान नाव बदलवणं हे भाजपचा मनोरुग्ण व्यवस्थेचं किंवा मानसिकतेचं लक्षण असल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलंय. खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलल्यानंतर पटोले यांनी टीका केली. भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार नसल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सध्या प्रदेशाध्यक्ष बदलण्याची वेळ नसल्याचंही त्यांनी म्हटलं. यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलीला सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. आम्ही भाजपच्या कार्यक्रमाला आलोय. यांना वाटतंय की शिवसेना भवन तोडायला आले की काय? जर अंगावर आले तर शिवसेना भवनही तोडू असा थेट इशारा प्रसाद लाड यांनी पूर्वी दिला होता. यानंतर प्रसाद लाड आणि शिवसेना यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपही रंगले होते. अखेर प्रसाद लाड यांनी आपल्या विधानात फेरफार करण्यात आला असाही दावा केला होता. भाजपचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पोलादपूर आणि महाडमधल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळेला त्यांनी पुनर्वसनाची व्यवस्था कशी करण्यात आली हे पाहिलं. नागरिकांशी संवाद साधला. भविष्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्य सरकारनं पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असंही मत त्यांनी व्यक्त केलं. वांद्रे येथील कोट्यावधी रुपयांच्या मोकळ्या जागेचं आरक्षण बदलून भूखंड बिल्डरांच्या घशात घातला जात असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला. 1000 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. पुन्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संस्थांवर ईडीनं छापा घातला. वर्धा रोड इथे अनिल देशमुख यांच्या ट्रॉयटोल हॉटेलवर ईडीनं छापा घातला. शुक्रवारी ईडीनं अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेच्या NIT कॉलेजवरही छापा घातला होता. नागपूरमधील अनिल देशमुख यांच्या संस्थेवर छापा पडण्याची चौथी वेळ आहे. तर एकदा नागपूरमधल्या त्यांच्या जवळच्या काही लोकांच्या घरी आणि कार्यालयावर सुद्धा छापा घालण्यात आला होता.
भिवंडीतल्या हॉटेल मालकांनी सरकारच्या विरोधात आंदोलन केलं। हॉटेल आणि बारसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी या हॉटेल चालकांनी केली। भिवंडीमध्ये हॉटेल आणि परमिट रूम ओनर्स असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष भास्कर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन करण्यात आलं। विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिक भूमिपुत्र पुन्हा एकदा आक्रमक झालेत। 15 ऑगस्टपर्यंत विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं नाही तर विमानतळाचं काम बंद पाडण्याचा इशारा भूमिपुत्रांनी दिलाय। तसंच या आंदोलनापूर्वी दिबा पाटील यांच्या विचारांची ज्योत प्रत्येक गावात पोहोचवण्यासाठी 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या निमित्तानं मशाल लॉंग मार्च काढण्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली। प्रवीण दरेकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला। भविष्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलंय। यवतमाळ तालुक्यातील बेलोरा जिल्हा परिषद शाळेमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीला गुण मिळवून देण्याचं आमिष दाखवून आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकानं विद्यार्थिनीवर अत्याचार केला। ही किळसवाणी घटना उघड झाल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त होतोय। तसंच या शिक्षकाला मारहाण सुद्धा करण्यात आली। गावकऱ्यांनी या शिक्षकाला बेदम चोपलं। गावकऱ्यांच्या तावडीतून पोलिसांनी कशीबशी या शिक्षकाची सुटका केली आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं। या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7 एसटी डेपो आहेत। त्या डेपोमधून 450 एसटी बस धावतात। यामध्ये 50% एसटी बस डिझेलच्या अभावी वेळेवर रद्द करण्याची नामुष्की बुलढाणा आगारावर ओढवली। दर दिवसाला एसटीचा 1.5 लाखांचं उत्पन्न यामुळे बुडतंय। त्यामुळे प्रशासनानं वेळीच लक्ष घालावं असं आवाहन प्रवासी करतायत। सोलापुरात एकाच कुटुंबातील 3 जणांचा तलावात बुडून मृत्यू झालाय। बोरामणी गावातील ही घटना असून दावल मलिक दर्गा तलावात हे 3 जण बुडाले। रिदाना शेख, मोहम्मद शेख आणि यासीन शेख अशी या 3घांची नावं असून हे एकाच कुटुंबातले सदस्य आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या अंजर्ले, बोरथळ, आडेफाटा, चाचवल, चिखलतळे या भागात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर अचानक वाढल्यानं इथल्या नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। नागरिकांनी या भागात बिबट्याला भर दिवसा फिरताना बघितलंय। बिबट्याचा वावर वाढल्यानं अंजर्ले पंचक्रोशीत भीतीचं वातावरण आहे। दरम्यान या भागात वनविभागानं बिबट्याचा बंदोबस्त तातडीनं करावा अशी मागणी होते। एसटी महामंडळामध्ये चालक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याला वर्षभर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर हा कर्मचारी हलकं आणि सोपं काम करण्यासाठी फिट असल्याचा अभिप्राय मेडिकल बोर्डानं दिला। मात्र त्याला कामावर न घेता कामावरून काढण्यात आलंय। बुलढाण्यातला हा धक्कादायक प्रकार आहे। शिवानंद गीते हे चिखली आगारामध्ये चालक पदावर कार्यरत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला। यानंतर त्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना देखील कार्यालयातून धक्के मारून काढून टाकल्याचा प्रकार समोर आलाय। एसटी महामंडळ विभाग नियंत्रक संदीप यावलवार यांच्या या मुजोरीचं हे कृत्य असल्याचंही समोर आलं। या प्रकरणी दोषींवर कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा अशी मागणी होती। चंद्रपूर शहरातील माउंट कार्मेल शाळेमध्ये राजेंद्र जयस्वाल यांच्या घरी झालेल्या सुमारे 40 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणी 3 आरोपींना बेड्या ठोकण्यात आले। विशेष म्हणजे या गुन्ह्यात जयस्वाल यांचा वाहन चालक मुख्य आरोपी असल्याचं समोर आलंय। राजेंद्र जयस्वाल चंद्रपूर जिल्ह्यातील बडे परवानाधारक सावकार आहेत। वाहन चालकाची त्यांच्या घरी सातत्यानं ये-जा होती। गुरुवारी रात्री घरी कोणीही नाही याची माहिती वाहन चालक सादिक शेख याला होती। त्यानं आपला सहकारी महेश आणि चेतन यांच्यासह घरात शिरून सुमारे 15 लाख रुपयाची रोख रक्कम पळवली। तसंच सोन्याचे दागिनेही लुटले। या प्रकरणी आता 3 जणांना पोलिसांनी अटक केली। एसटी बस आणि अल्टो कारचा येवला नांदगाव मार्गावर राजापूरच्या जवळ भीषण अपघात झाला। कारमधले 2 जण तर एसटीमधले चालक वाहक सोबत काही प्रवासी सुद्धा जखमी झालेत। या जखमींवर येवल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान कारमधल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं।
मुरबाड बारवी धरण आणि मुरबाड नदीतील गोड पाण्यातील माशांच्या शरीरात जंतू संसर्ग झालाय। माशांमध्ये 4 ते 6 इंच लांबीचे लाल तसंच पांढऱ्या रंगाच्या धाग्यांसारखे जंतू सापडत आहेत। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तसंच मासे विक्रेते आणि ग्राहकांमध्ये वाद निर्माण होत आहेत। याबद्दल शासनाकडून लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी केली जाते। सध्या इथल्या मासेमारीला बंदी घालण्यात आली। चिपळूणमधील पुराचा मुद्दा आता थेट न्यायालयात पोहोचणार आहे। चिपळूणमध्ये आलेल्या पुरासाठी पाटबंधारे विभागानं निसर्गाला जबाबदार धरलंय, तर या आपत्तीनंतर नगरपालिकेनं पाटबंधारे खातं, हवामान विभाग आणि महसूल विभागाला न्यायालयात खेचायचं ठरवलंय। चिपळूण नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला। कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं तुळजापुरातील 3 मंदिरं सीलबंद करण्यात आले। तुळजाभवानी देवी मंदिराच्या लगत असलेल्या 3 उपदेवतांची मंदिरं सील करण्यात आली आहेत। अन्नपूर्णा देवी, टोळभैरव आणि मातंगी देवी मंदिर सील करण्यात आलं। धार्मिक विधी आणि पूजा पुजाऱ्यांना करता येणार आहेत। तुळजापुरात तहसीलदार सौदागर तांदळे यांनी ही कारवाई केली। कल्याणमध्ये आरटी प्रवेशात भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय। केसी गांधी शाळेमध्ये आरटी अंतर्गत प्रवेश हे शिक्षण विभागाच्या चौकशीत गैरप्रकार झाल्याचं सापडलं। इथे आरटीईच्या अंतर्गत प्रवेश घेतलेल्या 67 पैकी 22 विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही त्यांनी आरटीईमधून प्रवेश घेतल्याचं समोर आलंय। मौजमजा करण्यासाठी एका अल्पवयीन तरुणानं दुचाकी चोरीचा सपाटा लावला होता। या अल्पवयीन तरुण दुचाकी चोरून दिवसभर शहरामध्ये फिरायचा, पेट्रोल संपलं की त्याच ठिकाणी गाडी लावून पोबारा करायचा। या दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आणि त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे। कोठेवाडीतील बलात्काराच्या गुन्ह्यातील 7 आरोपींची मकोकामधून मुक्तता करण्यात आल्यानं खळबळ उडाली। त्यामुळे या निकालाच्या विरोधात सरकार अपील करणार असल्याची माहिती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिली। या प्रकरणी महिलांनी शस्त्र परवाना मागितला होता, त्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे। महिला अत्याचार प्रकरणी शस्त्र परवाना मंजूर होण्याची पहिलीच वेळ आहे। बीडमध्ये शिक्षक पेशाला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा 7 वेळेला गर्भपात करण्यात आला। पत्नीच्या तक्रारीनंतर शिक्षक पतीला आता अटक करण्यात आली। प्रेमसंबंधाच्या रागातून 2 महिलांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना चेंबूरच्या आरसीएफ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली। या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपी महिलांना अटक केले, तर सुनील सुधाकर जांभूळकर असं मयत युवकाचं नाव आहे। उस्मानाबादमध्ये मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं। या प्रकरणी आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुन्हे नोंद करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे। मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून कारवाई सुरूच राहणार आहे। जिल्हाधिकारी 3 मुद्द्यांवर चौकशी करणार आहेत। या तीर्थकुंड हडप प्रकरणी भूमी अभिलेख विभागानं देवानंद रोचकरी यांनाही नोटीस बजावली। वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील बोरखेड इथे दुचाकीवरून जाणाऱ्या 3 जणांना चोरट्यांनी लुटलं। भर रस्त्यामध्ये दुचाकी खालती पाडण्यात आली। 1,80,000ची रक्कम लंपास करण्यात आली। या प्रकरणी वाशिम पोलिसांनी एक महिला आणि तिच्या 3 साथीदारांना अटक केली। त्यांच्याकडून 1,60,000ची रोकड आणि एक बाईक असा 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अकोला शहरातील लहरिया नगर परिसरात एका सेवानिवृत्त नागरिकाला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला। या नागरिकाकडे पैशाची मागणी करत 56 लाखांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी नायजेरियन नागरिकाला अकोला सायबर पोलिसांच्या मदतीनं अटक करण्यात आली। हरिसन इंगोला असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं भारतासाठी पहिलं सुवर्ण या ऑलिम्पिकमध्ये पटकावलं। यानंतर पंढरपुरात एक जल्लोष करण्यात आला। अजिंक्य स्पोर्ट्स क्लबकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला।
यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष भास्कर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मूक निदर्शन करण्यात आलं. मुंबईमध्ये कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये एलपीजी टँकमधून वायुगळती झाली होती आणि याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. रुग्णांना सुरक्षितपणे दुसऱ्या इमारतीत हलवण्यात आलं. घटनास्थळाची पालकमंत्री आदित्य ठाकरेंनीही पाहणी केली, तर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याची माहितीही त्यांनी दिली. सोबतच महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली. वायुगळती झाली असली तरी या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. रुग्णांनी आजूबाजूच्या ज्या घटनेनं आजचा दिवस सुवर्णक्षण आपल्याला मिळालेला आहे संपूर्ण देशासाठी, कारण आजचा दिवस भारतासाठी सुवर्ण दिवस ठरला, कारण आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं इतिहास घडवलाय. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या नीरज चोप्राने गोल्ड मेडल पटकावलंय. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.3 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्यानं तब्बल 87.58 मीटर भाला फेकला. नीरजची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. फायनलमध्ये दुसरा कोणताही खेळाडू नीरज चोप्राच्या जवळपासही आला नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीरजचं कौतुक केलंय. आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास लिहिला गेलाय. नीरज चोप्रानं इतिहास घडवला असून नीरजने अपेक्षेपेक्षा मोठी कामगिरी केली. तुमची कामगिरी कायम आठवणीत राहील. सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन असं म्हणत पंतप्रधानांनी नीरजचं कौतुक केलंय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीरजशी फोनवरूनही संवाद साधला. राष्ट्रपतींनी देखील नीरजच्या सुवर्ण यशाचं कौतुक केलं. नीरज चोप्रा, तुमच्या विजयाने इतिहास घडवलाय. ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदकानं इतिहास घडवला असून टोकियो ऑलिम्पिकमधील हे पहिलं सुवर्ण पदक आहे. या विजयानं देशातील तरुणांना प्रेरणा मिळेल असं राष्ट्रपतींनी म्हटलंय. अभिनव बिंद्राने देखील नीरजचं कौतुक केलंय. नीरज, तुम्ही देशाचं स्वप्न साकार केलं. तुमच्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे. तुमच्या विजयाबद्दल मला अतिशय आनंद झाला असल्याचं बिंद्राने म्हटलंय. नीरज चोप्रा, तुझा देशाला अभिमान असल्याचं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलंय. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवलं असून तुझ्या विजयामुळे संपूर्ण देश आनंदी झालाय. विजयाबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन असं ममता यांनी म्हटलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या बजरंग पुनियानं देखील मोठी कामगिरी केली. बजरंगनं कमाल केली असून कांस्य पदक जिंकले. भारताला आणखीन एका कांस्य पदकाची कमाई झाली असून 65 किलो वजनी गटात बजरंगनं दमदार कामगिरी केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे आदिती अशोकचे मेडल अगदी थोडक्यात हुकले. एका स्ट्रोकमुळे तिला ब्रॉन्झ मेडलनं हुलकावणी दिली. आज भारताची मेडलची आशा गोल्फर आदिती अशोकवर होती. वर्ल्ड रँकिंगमध्ये 179व्या क्रमांकावर असलेल्या आदितीनं या ऑलिम्पिकमध्ये अनेक अव्वल खेळाडूंना मागे टाकलं. आदिती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मेडलच्या शर्यतीत होती. भारताच्या झोळीत एकूण 7 पदकं मिळाली आहेत. मीराबाई चानूनं रौप्य पदक, पीव्ही सिंधूनं कांस्य पदक, तर लवलीनानं कांस्य पदक पटकावलं. भारतीय पुरुष हॉकी संघानं देखील कांस्य पदकाची कमाई केली. तर रविकुमार दहियानं रौप्य पदक मिळवलं आणि पुनियानं ही कांस्य पदक मिळवलं आणि नीरज चोप्रानं सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. बातमी राजकीय वर्तुळातून. आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सध्या जुगलबंदी रंगल्याचं बघायला मिळालं. सर्व चाव्या आपल्या हातात असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पणात टोला लगावला. तर चांगल्या कंडक्टर आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. भारतातील कोरोनावरच्या लसी संदर्भात आणखी एका लसीची भर पडली. जॉन्सन अँड जॉन्सन सिंगल डोस लसीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी याबद्दलची घोषणा केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं इतिहास घडवला. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या नीरज चोप्रानं सुवर्णपदक पटकावलं. नीरज चोप्रानं पहिल्याच प्रयत्नात 87.3 मीटर लांब भाला फेकला आणि सुरुवातीलाच आघाडी घेतली. दुसऱ्या थ्रोमध्ये त्यानं 87.58 मीटर भाला फेकला. नीरजची ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. फायनलमध्ये दुसरा कोणताही खेळाडू नीरज चोप्राच्या जवळपास सुद्धा जाऊ शकला नाही. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं इतिहास रचला. नीरज चोप्रानं इतिहास रचत अपेक्षेपेक्षाही उत्तम कामगिरी केली. तुमची कामगिरी कायमच आमच्या लक्षात राहील. सुवर्णपदक मिळवल्याबद्दल अभिनंदन असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलंय.
तसंच त्याच्याशी फोनवरूनही पंतप्रधानांनी संवाद साधला. राष्ट्रपतींनीच तर नीरज चोप्राचं कौतुक केलं. नीरज चोप्रा, तुमच्या विजयानं इतिहास घडलाय. ऑलिम्पिकमधल्या सुवर्णपदकानं इतिहास घडवला असून टोकियो ऑलिम्पिकमधलं हे पहिलं सुवर्णपदक आहे. या विजयानं देशातील तरुणांना खेळांच्या प्रती एक निश्चित प्रेरणा मिळेल असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला. नेमबाज अभिनव बिंद्रानंही नीरजचं भरभरून कौतुक केलंय. नीरज, तुम्ही देशाचं स्वप्न साकार केलंय. तुमच्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे. तुमच्या विजयाबद्दल मला अतिशय आनंद होतो असं अभिनव बिंद्रानं म्हटलंय. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या बजरंग पुनियानं देखील मोठी कामगिरी केली. बजरंगनं कमाल केली असून कांस्य पदक मिळवलं. भारताला आणखीन एका पदकाची त्यानं कमाई करून दिली. 65 किलो वजनी गटात बजरंगनं दमदार कामगिरी केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अदिती अशोकनं तिचं मेडल अगदी थोडक्यात हुकलं. एका स्ट्रोकमुळे तिला ब्रॉन्झ मेडल मिळालं असतं, पण त्या मेडलनं तिला हुलकावणी दिली. शनिवारी भारताच्या मेडलची आशा गोल्फर अदिती अशोकवर होती. वर्ल्ड रँकिंगमध्ये 179व्या क्रमांकावर असलेल्या अदितीनं या ऑलिम्पिकमध्ये अनेक अव्वल खेळाडूंना मागे टाकलं होतं. अदिती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मेडलच्या शर्यतीत होती, पण अखेर एक शॉट चुकला आणि मेडलनं तिला हुलकावणी दिली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत एकूण 7 पदकं आहेत. मीराबाई चानूनं रौप्य पदक, पी.व्ही. सिंधूनं कांस्य पदक, लवलीनानं सुद्धा कांस्य पदक मिळवलं. भारतीय पुरुष हॉकी संघ कांस्य पदक मिळवण्यात यशस्वी ठरला. रविकुमार दहिया याला रौप्य पदक मिळालं, तर पुनियानं कांस्य पदक मिळवलं आणि नीरज चोप्रानं या सगळ्यांवर कडी करत सुवर्ण पदकाची कमाई केली. बॉलिवूडची अभिनेत्री नसीफा अली 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. अभिनेत्री नसीफा बराच काळ कर्करोगाशी सामना करत होत्या. आता त्यांनी कर्करोगावर यशस्वीपणे मात केली आणि त्या पुन्हा नवीन जोमानं बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहेत. आज बॉलिवूडमध्ये वृद्ध अभिनेत्री आणि अभिनेत्रींसाठी चांगली स्क्रिप्ट लिहिली जाते हे पाहून आपल्याला आनंद होतो असंही नसीफा यांनी म्हटलंय. या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. पाहणी केली तर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याची माहितीही त्यांनी दिली. सोबतच महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली. वायुगळती झाली असली तरी या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. रुग्ण आणि आजूबाजूच्या ज्या घटनेनं आजचा दिवस सुवर्णक्षण आपल्याला मिळालेला आहे संपूर्ण देशासाठी, कारण आजचा दिवस भारतासाठी सुवर्ण दिवस ठरला, कारण आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं इतिहास घडवलाय. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या नीरज चोप्राने गोल्ड मेडल पटकावलंय. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.3 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्यानं तब्बल 87.58 मीटर भाला फेकला. नीरजची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. फायनलमध्ये दुसरा कोणताही खेळाडू नीरज चोप्राच्या जवळपासही आला नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीरजचं कौतुक केलंय. आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास लिहिला गेलाय. नीरज चोप्रानं इतिहास घडवला असून नीरजने अपेक्षेपेक्षा मोठी कामगिरी केली. तुमची कामगिरी कायम आठवणीत राहील. सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन असं म्हणत पंतप्रधानांनी नीरजचं कौतुक केलंय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीरजशी फोनवरूनही संवाद साधला. राष्ट्रपतींनी देखील